शिक्षण विभागाचा मनमानी कारभार, जनगणनेच्या कामावरून शिक्षकांमध्ये संताप. लाखनी तालुका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तहसीलदारांना निवेदन, विविध मागण्यांकडे वेधले लक्ष. नमस्कार, मी उमेश सिंगंजोडे आणि आपण पाहत आहात यूएस दस्तक. बातमी जनगणनेच्या अनुषंगाने आहे. शासनाच्या आदेशानुसार जनगणनेचे राष्ट्रीय काम अत्यंत महत्त्वाचे असले तरी हे काम करताना शिक्षकांना अनेक तांत्रिक आणि वैयक्तिक अडचणींना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा लाखनीच्या वतीने तहसीलदार यांना शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जनगणनेचे काम प्रामुख्याने नवनियुक्त शिक्षक आणि इतर शिक्षक कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि वाढत्या तापमानात हे काम करावे लागणार असल्याने शिक्षकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काय आहेत शिक्षकांच्या प्रमुख मागण्या, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिली संघटनेची मागणी आहे सोयीचे ठिकाण. जनगणनेचे काम देताना शिक्षकांना शक्यतो त्यांच्या मूळ नोकरीच्या गावी किंवा जवळच्या परिसरात नियुक्ती देण्यात यावी. दुसरी महत्त्वाची मागणी आहे विमा संरक्षणाच्या अनुषंगाने. मे आणि जून महिन्यातील कडाक्याच्या उन्हात हे काम करावे लागणार असल्याने अपघात किंवा उष्माघातासारख्या घटना घडल्यास संबंधित शिक्षकांना विमा संरक्षण लागू करावे. तिसरी अत्यंत जिव्हाळ्याची मागणी आहे अर्जित रजेच्या संदर्भात. जनगणनेचे काम सुट्ट्यांच्या कालावधीत केले जात असल्याने नियमानुसार शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी. चौथी महत्त्वाची मागणी साहित्य पुरवठा, प्रामुख्याने मोबाईलच्या अनुषंगाने. डिजिटल जनगणनेसाठी आवश्यक असलेले अँड्रॉइड मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक साहित्य शासनामार्फत उपलब्ध करून द्यावे. पाचवी महत्त्वाची मागणी आहे प्रशिक्षणातून सवलत. जनगणनेचे काम सुरू असताना शिक्षण विभागाने इतर कोणतेही अशैक्षणिक प्रशिक्षण आयोजित करू नये, जेणेकरून जनगणनेच्या कामात व्यत्यय येणार नाही. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका लाखनीचे अध्यक्ष केसर मासुरकर म्हणाले की शिक्षक राष्ट्रीय कामाला कधीही नकार देत नाही, मात्र प्रशासनाने त्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करू नये. उन्हाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणीचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. तहसीलदारांना निवेदन देताना अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सरचिटणीस जय राठोड, सचिन सेडके, सूर्यभान टिचकुले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय महत्त्वाचे कर्तव्य आहे. शिक्षकांनी मांडलेल्या तांत्रिक अडचणी आणि सोयी सुविधांबाबत अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सादर करू. प्रशासनाचा प्रयत्न असेल की कामाचे नियोजन करताना शिक्षकांना त्रास होणार नाही. विमा संरक्षण आणि रजेच्या तांत्रिक बाबींवर नियमानुसार योग्य निर्णय घेतला जाईल. जनगणना अधिकारी, महसूल सहाय्यक अधिकारी मनीष अवसरे यांनी या संदर्भात आमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.